नमस्कार, मी अर्जुन सुरेख कांजुरी। आज आम्ही विश्वाचे अंतरंग या विषयावरती वेगवेगळ्या ग्रहांचे प्रदर्शन करायचे होते। त्यामध्ये आम्ही गुरुग्रह हा ग्रहांची निवड केलेली आहे। गुरुग्रह हा आपल्या आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह आहे। गुरुग्रहावर एकूण 64 ज्ञात उपग्रह आहेत। तर त्याचा परिवलन काळ 9 तास 56 मिनिटे, तर त्याचा परिभ्रमण काळ 11.87 वर्षे आहे। त्या गुरुग्रहावर चुंबक तत्व आहे, वातावरण व कडी आहे। गुरुग्रहाला कडी असून सुद्धा ती खूप अचूक आहे। शनी ग्रहावरची कडी खूप आहे, तर गुरुग्रहाची एकदम दिसण्या एवढी नाही। नमस्कार, माझे नाव दैवी संजय सुतार। गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे। गुरुमध्ये सुमारे 13,000 सहज एवढा तो मोठा आहे। सूर्यमालेतील मोठा ग्रह म्हणजे गुरुवर 64 चंद्र आहे। त्यामध्ये 4 मोठे चंद्र आहेत। त्यामध्ये आयो या चंद्रावर समुद्र आहे। गुरुग्रहावर सतत वादळे आल्यामुळे त्याला वादळी ग्रह म्हणतात। गुरुग्रहावर जो तुम्हाला खड्डा दिसत आहे त्याचे नाव ग्रेट रेड स्पॉट असे आहे। हा ग्रेट रेड स्पॉट 1600 किलोमीटर पेक्षाही मोठा आहे। गुरुग्रहाचा अर्थ शिक्षकही होतो। गुरुग्रहाचा मागील संस्कृतीमध्ये काही नाही थोडा संबंध होता। गुरुग्रह हा एवढा मोठा आहे की आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांची बेरीज करून जेवढा वस्तुमान होतो त्यापेक्षाही गुरुग्रह हा 2.5 पेक्षाही जास्त आहे। आम्ही आमच्या गटाने हे सादरीकरण केलेले आहे। एवढे बोलून आम्ही आमचे माहिती संपवितो। धन्यवाद। पृथ्वीवर पहिल्यांदा डायनोसॉर आले। पृथ्वीचे परिभ्रमण काळ 365 दिवस। पृथ्वीचे परिवलन काळ 24 तास। पृथ्वीचे अंश 23.7। पृथ्वीला एक उपग्रह आहे। पृथ्वीला एक उपग्रह आहे। पृथ्वीचे आसांचे कलने 23.5 आहे। पृथ्वी स्वतः चुंबकीय असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे। पृथ्वीशिवाय अजून कुठल्या ग्रहावर जीवनसृष्टी नाही। पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे। पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने सूर्यापासून येणारी हानिकारक किरणे पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात। धन्यवाद। नमस्कार, आम्ही सर्व ग्रह। आज आम्ही इयत्ता 6वी विश्वविज्ञान मधील 16वा धडा विश्वाचे अंतरंग या विषयावर प्रदर्शन करणार आहोत। आम्ही केलेले चार्ट्स, हँड चार्ट्स आणि गोळा केलेली माहिती हे सर्व जे आम्ही आता प्रदर्शन करणार आहोत। हॅलो एव्हरीबडी, आय एम अ वेस्कर। मी आहे माझा व्यास सुमारे 12,104 आहे। मी सर्वात तप्तग्रह म्हणून ओळखला जातो। माझे नाव रोमनदेव यांच्या नावावरून ठेवलं आहे। माझे नाव रोमनदेव यांच्या नावावरून ठेवले गेले आहे व माझा परिवलन काळ 43 दिवस, परिभ्रमण काळ 235 दिवस आहे। माझा व्यास सुमारे 12,104 आहे। माझा आस 117.2 कललेला आहे।